आमदार शिवाजी पाटील यांच्या मागणीनंतर तिलारीनगर हेलिपॅडला चालना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्यटन विभागाला स्पष्ट निर्देश। चंदगड पर्यटन नकाशावर ठळकपणे आणण्याचा शासनाचा निर्धार। चंदगड तालुक्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली असून येथील गड किल्ले, निसर्ग संपदा आणि पावसाळी पर्यटनामुळे हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अधिकाधिक महत्त्वाचा ठरत आहे। या पार्श्वभूमीवर तिलारीनगर येथे हेलिपॅड उभारणीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन स्तरावर गती दिली आहे। चंदगड तालुक्यालगत असलेल्या जगप्रसिद्ध आंबोली धबधबा तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेल्या गोवा यामुळे तिलारीनगर परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरत आहे। विशेषतः देशातील मेट्रो शहरांमध्ये पर्यटकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिलारीनगर येथे हेलिपॅड उभारणं आवश्यक असल्याचं मत आमदार शिवाजी पाटील यांनी शासनाकडे मांडलं होतं। आमदार शिवाजी पाटील यांनी 16 जुलै 2025 रोजी पत्राद्वारे शासनाकडे ही मागणी केली होती। ही मागणी सार्वजनिक आणि व्यापक लोकहिताची असल्याचं लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। मुख्यमंत्री सचिवालयाकडून पर्यटन विभागाला पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार संबंधित यंत्रणेकडून तिलारीनगर येथील हेलिपॅड उभारणीचा सविस्तर प्रस्ताव तत्काळ मागवून तो मंजुरीसाठी सादर करण्याचं तसेच झालेल्या कार्यवाहीची माहिती कळवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। पर्यटन विभागाच्या प्राथमिक मतानुसार तिलारीनगर हे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असलेलं ठिकाण आहे। हेलिपॅड उभारणीमुळे उच्चभ्रू पर्यटक, गुंतवणूकदार तसेच पर्यटनाशी निगडीत सेवा क्षेत्राला चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। दरम्यान तिलारीनगर येथे हेलिपॅड उभारणीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास चंदगड तालुका पर्यटनाच्या राष्ट्रीय नकाशावर ठळकपणे अधोरेखित होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।